ती सध्या काय करते या चित्रपटाने बऱ्याच लोकांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहे आणि अर्थात बॉक्स ऑफिसची पण उत्तरं बऱ्यापैकी सॉल्व केली आहेत आणि दॅट इज द सक्सेस पार्टी टुडे. आज सक्सेस पार्टी आहे आणि दोघंही लीड आपल्यासोबत आहेत. अर्थात कमी वेळात फार जास्त सक्सेस आहे आणि आय गेस हे तुझं थर्ड इन अ रो तिसरंवालं हॅट्रिकवालं सक्सेस आहे. सो इट्स स्पेशल. खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतं की हे सगळ्यांचं श्रेय आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि तुम्ही मीडिया, तुमच्यामुळे आम्ही या लोकांपर्यंत पोहोचलो आणि तुम्ही सगळे प्रेक्षक जी गर्दी केली आणि त्यामुळे 2 आठवडे आत्ताच संपलेत आणि त्यात 15 कोटीचा बिझनेस झाला आहे. सो मला असं वाटतं की आम्ही सगळे खूप खुश आहोत की आमची मेहनत फळाला आली आणि तुम्ही ती चांगली म्हणून जाऊन थिएटरला गर्दी केली, याबद्दल आम्ही तुमचे खूप आभार. नक्कीच. जसं आधी आपण ह्याच्याबद्दल बोलले की जान्हवी टू तन्वी हा प्रवास लोकांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि दॅट इज विजिबल नाव. काय सांगेल? खूप छान वाटतं आहे आणि मला कायम असं वाटतं की एक छान प्रोजेक्ट केल्यानंतर लोक जेव्हा आपल्याला एका भूमिकेत पाहायला लागतात तेव्हा काहीतरी नवीन करताना आणखी जास्त जबाबदारी वाढली असते आणि त्यासाठी तितकंच छान आपल्याला काहीतरी मिळणंही गरजेचं असतं. त्यामुळे जान्हवीनंतर तन्वीची भूमिका आम्हाला मिळणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. ती मिळाली, लोकांनी ती स्वीकारली आणि स्वीकारली म्हणजे नुसती नाही तर ह्या फिल्मबद्दल लोक इतकं भरभरून बोलतायत, लिहितायत की खूप छान वाटतं आहे आणि बस पार्टी मूड आहे आज. 2 वीकमध्ये एवढं छान नंबर्स दिसत आहेत. हे तर डेफिनेटली हे गणित कलाकारांचं आमचं खरं सांगायचं तर नसतं, पण एक्सपेक्टही केलं नव्हतं. फिल्म छान वाटेल, लोकांना आवडेल आणि ह्या इतक्या आपल्या प्रॉब्लेम्स नंतर लोकांनी एवढा भरभरून थिएटरमध्ये जाऊन प्रतिसाद दिला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचे शो इतके छान गेले, त्यामुळे मस्त वाटतं आहे. नक्कीच. जसं आता आपण पाहिलं इथे लोकांनी बरेच किस्से सांगितले आहेत की जसं म्हणाले राजवाडे मॅम म्हणाल्या की एका शब्दामध्ये रिॲक्शन नाही आले आहेत. खूप डीप आणि बिट्स अँड पीसेसमध्ये लोकांनी पिक्चर अप्रिशिएट केला आहे. तू असा काही एक्सपिरियन्स केला का प्रेक्षकांना? मला असं वाटतं ना, मी जे फेसबुकवर बघितलं, ट्विटरवर बघितलं, एक या फिल्मला वेगळी एक स्ट्रॅटेजी बाहेर आली की ट्विटरला मावत नाही म्हणून 2-2, 3-3 ट्विट केले गेले एका गोष्टीसाठी, एका फिल्मसाठी, ती सध्या काय करतेसाठी. फेसबुकवर पानं लिहिली गेली तर आणि प्रत्येक फेजबद्दल, प्रत्येक आर्टिस्टबद्दल, म्युझिकबद्दल, बॅकग्राऊंडबद्दल, सगळ्याबद्दल. तर लोकांना असं कमी शब्दात या फिल्मबद्दल काही लिहायचं नव्हतं. जे बघितलं आहे, जे अनुभवलं आहे ते एक्सप्रेस करायचं होतं आणि त्यांना ओळी कमी पडत होत्या. तर अजून काय हवं की आपलं कौतुक करतात आणि आपण केलेल्या प्रत्येक गोष्टीचं आपल्या बरोबरच्या लोकांचं कौतुक करतात आणि लोक फिल्म परत जाऊन बघतात, आपल्या फॅमिलीबरोबर पण जाऊन परत बघतात. पहिल्या आठवड्यात पहिल्या शोला एवढी गर्दी, मग दुसऱ्या शोला ही गर्दी, मग रात्री 11:15च्या शोला पण गर्दी, मग दुसऱ्या दिवशी पण, मग तिसऱ्या दिवशी पण, हे वाढतच चाललं. आणि आज 14 दिवस झाले आणि 14 दिवसानंतर देखील आजही चांगला रिस्पॉन्स आहे. अजून काय पाहिजे ना. लोक बोलतात, पण कौतुक पण करतात, पाठीवर थाप पण देतात आणि तेवढी गर्दी पण करतात. तेजश्री, तुला सिरियलमध्ये काम करताना खूप कॉम्प्लिमेंट्स मिळत होते. आत्तापर्यंतची बेस्ट कॉम्प्लिमेंट मूवीसाठी कुठची? माझं हसणं. मूवीसाठी काय, सिरियलसाठी मला जितक्या मॅक्सिमम कॉम्प्लिमेंट्स मिळतात त्यात लोकांना माझं हसणं खूप आवडतं. त्यामुळे ही माझ्यासाठी स्पेशल कॉम्प्लिमेंट आहे सगळ्यात. आणि गंमत अशी की हसण्याबद्दल तिने एक्सरसाइज केलेत भरपूर या फिल्मसाठी. कारण जसं हवं होतं तसं सतीश राजवाडेंना मिळत नव्हतं आणि तिने त्याच्या ओव्हरकम करण्यासाठी आरशासमोर उभं राहून प्रॅक्टिस केली आणि तिने येऊन डबिंगला ते ऐकवलं आणि सो आत्ता ती वेगवेगळ्या पद्धतीने हसून दाखवते. ह्यात तिचं क्रेडिट आहे की तिने खूप मेहनत घेतली या गोष्टीसाठी. आपण एक असं काही स्पेशल ठेवू शकतो का हसण्यावर? नाही, स्पेशल असं नाही. सतीश सरांची इच्छा एकदा होती हसून की दाखव. सतीश सरांची इच्छा होती की जान्हवी लोकांना आवडलीच अर्थात, पण ही फिल्म पाहूनही अरे वा ही जान्हवीसारखी वाटते असं नको वाटायला, काहीतरी वेगळं वाटायला हवं कलाकार म्हणून. त्यामुळे थोडे एफर्ट्स घ्यायला लागले आणि कलाकार म्हणून आम्ही सतत असे काय म्हणतात ना, भुकेला असतो कलेचा, कुठेतरी लोकांची दाद मिळण्याचा. त्यामुळे आम्ही प्रयत्न करत असतो सातत्याने काहीतरी वेगवेगळं करण्याचा. सो ते वेगळं करण्याच्या धडपडीतला हा एक छोटासा भाग. एक शेवटचा प्रश्न तुला. गुरुही केला आहेस, डबल सीटही केलं आहे आणि प्रेमा हे ती सध्या काय करते केलं आहे. रोमॅन्टिक आणि ॲक्शन दोन्ही रोल्समध्ये तुला व्हरायटी मिळाली आहे, लोकांनी एक्सेप्ट केलं आहे. तुझा स्वतःचा चॉईस काय आहे? मला असं वाटतं चॉईस मी ठेवलेलं नाही. मला असं वाटतं की ऑडियन्सचा काय चॉईस आहे याच्यावर मी आता ठरवतो सध्या. प्रत्येक गोष्ट किंवा नवीन फिल्म घेताना मी हा विचार करतो की माझ्या ह्या सगळ्या प्रेक्षकांना काय आवडेल आणि त्या पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करतो. पहिली मला आवडली गोष्ट आणि ती प्रेक्षकांना आवडणार असेल तर मग मी ती फिल्म सिलेक्ट करतो.
मला वाटतं खूप कमी कलाकारांना आणि हे जमतं, कारण मी खूप कमेंट्स वाचलेत ज्यात लोकांना अंकुशला सतत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायचं आणि हे फार कमी कलाकारांना जमतं, कारण आपली एक छाप पडते आणि मग लोकांना असं वाटतं की आपण तेच करत राहावं आणि ते ह्याने ह्याच्या बाबतीत फार सांभाळलं आहे. सो दिस इज अमेझिंग. एक्झॅक्टली. थँक्यू सो मच फॉर द गुड फिल्म अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॅमेरामॅन फैजानसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी. नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही पाहताय राजश्री मराठी.